सातारा जिल्हा परिषदेच्या अर्थ, शिक्षण व क्रीडा समितीच्या सभापती म्हणून सौ तेजस्विनीताई विक्रमबाबा कदम यांनी आपल्या पदाचा कार्यारंभ सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनियाताई जयकुमार गोरे, सातारा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, युवा उद्योजक सत्वशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव काका पाटील, जितेंद्र दादा पवार, युवा नेते विक्रम नाना घोरपडे, वर्धन ॲग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, समाज कल्याण समिती माजी सभापती मानसिंगराव माळवे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती CM पाटील, सरपंच रवींद्रदादा कदम या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केला। याप्रसंगी खटाव पंचायत समिती सभापती सौ वनिता दुबळे, उपसभापती सौ रेश्मा शेडगे, सातारा पंचायत समिती उपसभापती सौ सुषमा जाधव, माण खटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे सर, जिल्हा परिषद सदस्य श्री अजित साळुंखे सर, श्री लालासाहेब जगदाळे, श्री रणजित जाधव, सूरज पाटील, श्री धनंजय ताटे, मार्केट कमिटी संचालक श्री महेश घारगे, पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगदार, महेश बाबा जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भरत जाधव, वर्धन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजवर्धन भैया कदम, वर्धन कारखान्याचे संचालक अविनाश साळुंखे, सुदाम बापू दीक्षित, यशवंत चव्हाण, सतीश सोलापुरे, विकास जाधव, मंडल अध्यक्ष अनिल माळी, विशाल बागल, ज्ञानेश्वर पवार, उमेश मोहिते, श्रीकांत पिसाळ, महेश पाटील, सुनील बापू शिंदे, विकास राऊत, महिपती यादव, शहाजी खाडे, दादासाहेब कोकाटे, सचिन सुतार, विलास शिंदे, धोंडीराम जगताप, अनिल पिसाळ, सुहास सरनोबत, नाना जाधव, नितीन वीर, दीपक घाडगे, सचिन जगताप, अशोक ढोले, सचिन घाडगे, राजेंद्र माळवे, सूरज राक्षे, अमित जाधव, आबा हांगे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लाभली। मान तेजस्विनीताई यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात नवे आयाम निर्माण होतील आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दूरदृष्टीपूर्ण व ठोस निर्णय घेतले जातील असा ठाम विश्वास यावेळी बोलताना सोनियाताईंनी केला। याप्रसंगी सुशासन, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभारासाठी सर्व मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या।